आपल्या ग्रहाला म्हणजे पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता मिळते। प्रकाश आणि उष्णता ऊर्जेचे रूप आहे, त्याच्यामध्ये ऊर्जा असते। या प्रकाश ऊर्जेचा उपयोग करून वनस्पती प्रकाश संश्लेषण या क्रियेद्वारे आपला अन्न तयार करतात। आता आपण या प्रकाशामध्ये जी उष्णता ऊर्जा आहे तिचा उपयोग करून एखादा कागद, एखादा कापूस कशा प्रकारे पेटवता येतो त्याची माहिती या प्रयोगातून समजून घेणार आहोत। त्यासाठी माझ्याजवळ बहिर्गोल भिंग आहे। भिंग म्हणजे काय? काच। तर हा जो बहिर्गोल भिंग आहे तो मध्यभागी उभीर असतो आणि आजूबाजूला पातळ असतो। त्याच्यामुळे काय होतं की एखाद्या वस्तू समोर हा बहिर्गोल भिंग जर आपण धरला आणि सूर्यप्रकाश जे नेहमी एकमेकांना समांतर असतात, सूर्यकिरण एकमेकांना समांतर असतात, ते सरळ रेषेत प्रवास करतात। या सूर्यप्रकाशामध्ये एखाद्या वस्तू समोर जर आपण बहिर्गोल भिंग धरला तर त्यावेळेस हे समांतर असणारे प्रकाश किरण बहिर्गोल भिंगामुळे एकाच बिंदूमध्ये एकत्र येतात, एकवटतात। त्याच्यामुळे काय होतं, त्या वस्तूचं तापमान वाढतं, कारण सर्व प्रकाश किरण एकाच बिंदूमध्ये एकत्र आल्यामुळे उष्णतेचं प्रमाण वाढतं। आणि जर आपण कागदासमोर बहिर्गोल भिंग धरला असेल तर त्या कागदाचा ज्वलनांक पूर्ण होईपर्यंत उष्णता ऊर्जा वाढत जाते आणि शेवटी कागदाचा ज्वलनांकापर्यंत तापमान झाल्यावर तो कागद पेट घेतो। अशा प्रकारे बहिर्गोल भिंगामुळे सर्व प्रकाश किरण एकत्र येतात, एका बिंदूमध्ये एकवटतात, त्यामुळे उष्णता वाढते व कागद पेट घेतो। बहिर्गोल भिंगाला याच कारणामुळे अभिसारी भिंग असे म्हणतात, कारण त्याच्यामुळे प्रकाश किरण एका बिंदूमध्ये एकवटतात। आता या भिंगाचा उपयोग आपण लहान अक्षरे वाचण्यासाठी सुद्धा करू शकतो। या भिंगामुळे ही लहान अक्षरे मोठी दिसतात। या भिंगामुळे वस्तूची प्रतिमा आपल्याला मोठी दिसते। माझ्याकडे पुस्तक आहे आणि पुस्तकातील लहान अक्षर आता मला भिंगामुळे मोठी दिसत आहेत। आपण सुद्धा ही अक्षर बघा, त्यांच्या आकार भिंगामुळे लहान अक्षरे मोठे दिसतात। त्यांना आता तू करून पहा। भिंगामुळे लहान अक्षरे मोठे दिसतात। भिंगामुळे लहान अक्षरे मोठे दिसतात। इथे आता तू जाऊन बघा। भिंगामुळे लहान अक्षर मोठे दिसतात। भिंगामुळे लहान अक्षर मोठे दिसतात। तरी आता तू करून बघ। भिंगामुळे छोटे अक्षर मोठे दिसतात। नंतर आता तू करून पहा। मित्रांनो, भिंगामुळे लहान अक्षर मोठे दिसतात। दीक्षा, तू करून पहा। मित्रांनो, लहान अक्षर भिंगामुळे लहान दिसतात, लहान अक्षरे मोठे दिसतात। यशस्वी, तू करून पहा। मित्रांनो, भिंगामुळे लहान अक्षरी मोठे दिसतात। नेहा, आता तू करून पहा। मित्रांनो, भिंगामुळे लहान अक्षर मोठे दिसतात। वरून आता तू करून पहा।
भिंगामुळे लहान अक्षरे मोठे दिसतात.